मित्रांनो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आता बकासूर चालू सीझनला आपण पाहतच आहोत की जायत्या मैदानात फायनलसाठी राहतोय, परंतु एक दोन मैदान असं होतं की बकासूर सेमीला बकासूरची हार होते. मित्रांनो, थोडीशी पैरेकराची सुद्धा या ठिकाणी अडचण आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरे कारण म्हणजे अंधार. त्या दिवशी आपण पाहिलं की कडेगाव वांगीच्या मैदानामध्ये अंधारामुळे फायनल हा व्यवस्थित पार पडला नाही. बकासूरची गाडी लॉबी झाली, त्यांना उत्तेजनार्थ देण्यात आलं. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की बकासूरचं आगामी नियोजन नक्की कसं असणार आहे आणि कोणत्या मैदानात आपल्याला आपल्या सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी बकासूर पळताना दिसणार आहे. तर सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. थोडा वेळ घालवता आपण लगेच बकासूरचं आगामी नियोजन सांगणार आहे. मित्रांनो, भव्यदिव्य असं मैदान आहे. दिनांक असणार आहे 23 फेब्रुवारी 2025 रोजी महायुती केसरी मैदान पर्व पहिले. मित्रांनो, ओपनचं मैदान असणार आहे आणि हे मैदानाचं ठिकाण काजड, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या ठिकाणी हे भव्यदिव्य असं मैदान आयोजित केलेलं आहे. आणि ह्या मैदानाचे आयोजक असणार आहेत महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते व बैलगाडी संघटना इंदापूर तालुका. मित्रांनो, हे आयोजक आणि हे ठिकाण ह्या मैदानाला एक वेगळी आशा सर्व बैलगाडी मालक पाहतायत आणि ह्या मैदानाचं पर्व पहिलं आहे. आणि या मैदानामध्ये महायुती केसरी या मैदानामध्ये आपल्याला सर्वांचा लाडका रुस्तुम हिंद केसरी, दशम हिंद केसरी बकासूर पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आणि बकासूरचं नियोजन पायरा कोण असेल हे देखील कमेंट करून आपल्याला नक्की सांगा.